तसेच समता सैनिक दलाला नवा आयाम देणारे स्मृतिशेष ॲडव्होकेट विमल सुरे चिमनकर सर यांच्या सुद्धा कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आजच्या या बौद्धिक सत्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला बाप मानून जन्मालेल्या या सर्व समताच्या सैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम. जय भीम मार्शल. जय भीम सर. तर बघा, आजचा जो विषय आहे, आजच्या विषयाच्या संदर्भाने आपण चर्चा करत असताना समता सैनिक दल निर्मितीची उद्दिष्टे. आता जर तसं बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं काम केलं, त्या एका महामानवाला समता सैनिक दलाची निर्मिती का करावीशी वाटली असेल, काय परिस्थिती होती त्यावेळची. बरं, तुम्हा सर्वांना माहीतच असेल की समता सैनिक दल ची जी निर्मिती झाली ती 1927 ला, बरोबर. मग त्या काळात या देशामध्ये काय परिस्थिती होती ही सर्व लोकांना, आपल्या सर्वांना माहित आहे. त्यावेळेस माणसाला माणूस म्हणून जगणं किती कठीण होतं. खास करून दलित, शोषित आणि वंचित समाजाला काय परिस्थिती होती ही तुम्हा सर्वांना माहित आहे. तर त्या दलित, शोषित आणि वंचित समाजाचं संरक्षण व्हावं हा एक उद्देश समता सैनिक दलाचा त्या काळी होता. सोबतच बघा, जसं आपण बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक बुद्ध असे म्हणतो, तर या अनुषंगाने जर बघितलं तर बघा, भगवान बुद्धाला सुद्धा एक भिक्खू संघाची गरज पडली. त्याचं कारण काय होतं की एकटा व्यक्ती हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत धम्माचं जे कार्य आहे किंवा जे विचार आहे ते पोहोचवण्यासाठी म्हणजे शक्य होत नव्हतं. म्हणून त्यांनी एक अशी फळी निर्माण केली की हा जो धम्माचा जो विचार आहे, धम्म जो आहे तो जनमानसापर्यंत, जो मानवी कल्याणाचा मार्ग आहे तो जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी जशी भिक्खू संघाची स्थापना झाली, तसंच मला असं कुठेतरी वाटतं की समता सैनिक दलाची जी बाबासाहेब आंबेडकरांनी जिथं स्थापना केली तेव्हा त्याच्या मागचा तो एक उद्देश असू शकतो की आपले जे विचार आहेत ते गावखेड्यापर्यंत, लोकांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत, इथल्या दलित, शोषित, वंचित समाजापर्यंत हा विचार जावा आणि त्यामधून लोकांना संरक्षण मिळावं, त्यांच्यामध्ये एक शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये एक संघटन निर्माण व्हावं, संघटितपणे कुठल्या गोष्टी केल्या तर त्याला प्रभावीपणे करता येतं, तर ते एक उद्दिष्ट असावं. या समाजामध्ये एक सामाजिक समता प्रस्थापित व्हावी. समाजामध्ये मानवामध्ये जो काही भेद होता त्यावेळेचा तो कुठेतरी संपुष्टात यावा. हे सुद्धा एक समता सैनिक दलाचं एक उद्दिष्ट त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलं असावं. आंदोलनात संरक्षणाचं पाठबळ देणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही आंदोलन त्यावेळी चालत होती, जसं उदाहरणासाठी जर बघितलं तर महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेस बऱ्याच लोकांनी आपल्यावर आक्रमण केले, नाही का. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या काही सभा होत होत्या त्या सभा उधळून लावण्याचं काम ही लोक, जातीवादी लोक त्यावेळेस करत होती. तर त्या सगळ्या सभांना संरक्षण मिळावं, एक समाजामध्ये सातत्य, संयम ह्या गोष्टी रुजवाव्या, हा एक उद्दिष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी समोर ठेवून समता सैनिक दलाची स्थापना केली असावी. समता सैनिक दलामध्ये आता आपण बऱ्याच दिवसापासून काही लोक, म्हणजे सर्वच लोक आपण काम करत आहोत. तर एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की आपल्यामध्ये एक स्वाभिमान निर्माण झालेला आहे. म्हणजे समता सैनिक दलाच्या माध्यमातून समाजामध्ये एक स्वाभिमान निर्माण व्हावा, ही एक उद्दिष्ट असू शकते म्हणजे आहे असं मला तरी वाटतं. कारण मी ते अनुभवतोय, एक माणसामध्ये स्वाभिमान निर्माण होतो, जागृती निर्माण होते, समाजामध्ये होत असणाऱ्या अनिष्ट रूढी किंवा परंपरा ज्या काही गोष्टी चालत असतील तर त्या सुद्धा आपल्याला त्याच्या संदर्भात आपण काय करतोय, एक जागृती आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. बरोबर. सोबतच एक सामाजिक शिस्त आपण जर समता सैनिक दलाचा जो कार्यकर्ता असतो त्याच्यामध्ये बघा, त्याच्याकडे बघितल्यानंतर हे लक्षात येतं की हा कुठेतरी त्याच्यामध्ये ती शिस्त आलेली असते, त्याच्यामध्ये एक संघटन कौशल्य आलं नसते.
बरोबर. म्हणजे 4 लोकांमध्ये बोलण्याचं, त्या लोकांसोबत हे करण्याचं, हे सगळं सामाजिक संघटनात्मक कौशल्य वाढण्याचं एक हे आहे. सोबतच बघा, समता सैनिक दलाचा जर पूर्ण तुम्ही हे बघितला, तर अन्यायाविरुद्ध त्याला एक चीड निर्माण होते त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ती जागरूकता निर्माण झालेली आहे. बरोबर. मग समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यामध्ये नव्हे, तर मी असं म्हणतो का या समाजामध्ये सर्वच एक असं विशिष्ट समाज म्हणजे फक्त महार किंवा बौद्ध असा मी उल्लेख करत नाही. मी समाज म्हणजे एकंदरीत संदर्भात बोलतोय. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा व्यापक होता. हा एका कुठल्यातरी समाजापुरता किंवा जातीपुरता नसून हा वैश्विक विचार बाबासाहेब आंबेडकरांचा होता. तर त्यामध्ये त्या अन्यायाविरुद्ध शांततेने, संघटितपणे आणि ठामपणे लढा कसा दिला पाहिजे, या या सगळ्या गोष्टीचं एक आकलन म्हणजे एक संघटनात्मक हे असली पाहिजे, अशी बाबासाहेब आंबेडकरांची समता सैनिक समता सैनिक दल निर्माण करण्यामागचे एक उद्दिष्ट असावं. बरोबर. आणि एकंदरीत जर तुम्ही सगळ्या गोष्टीचा जर आढावा घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा, तर तेव्हापासून मग समता सैनिक दलामध्ये लोक जुळत गेली, शिस्ती लागत गेली. जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक संरक्षणाची भावना निर्माण झाली. त्या काळात जी काही आंदोलनं होत होती किंवा एक आपलं परिवर्तन बघून आपल्या समाजाचं एक करून ते लोक जातीवादी कृत्य करत होते. तर त्यांना काय झालं, त्यापासून एक संरक्षण मिळालं. बरोबर. सोबतच बघा, एक बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत, जे बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहे. आता मी बोलत असताना बरेचदा काही लोकांना माहीत असेल, की मी सांगत असतो, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे उदाहरण म्हणजे ते उदाहरण देत असतो, की माणसाला मारता येतं, पण त्याचे विचार मरत नाहीत, नाही का? तसंच बाबासाहेब आंबेडकर त्याच्यावर कमेंट्स करत असताना म्हणतात, की माणसालाही मारता येतं, त्याचे विचारही मरतात, जर त्यांना वाहून नेणारे कार्यकर्ते नसतील तर. मग आज समता सैनिक दल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले एक सामाजिक संघटन आहे. मग त्यामध्ये निश्चितचपणे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील. मग ते विचारचे संरक्षण करणारी शिस्तबद्ध संघटना बुद्धाचे, बाबासाहेब आंबेडकरांचे एकंदरीत मानवी कल्याणाचे जे विचार आहेत, ते विचाराचं संरक्षण करणारी संघटना म्हणून आपण समता सैनिक दलाकडे बघतोय. तर ती एक उद्दिष्ट बाबासाहेब आंबेडकरांचं असावं, की विचाराचं जे संरक्षण आहे किंवा विचाराचं जे काय म्हणतो आपण प्रसार आणि प्रचार आहे जनमानसापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत, या देशातल्या शेवटच्या घटकापर्यंत ते विचार जावेत. हे सुद्धा समता सैनिक दलाचं एक उद्दिष्ट आहे स्थापन करण्यामागचं. तर उद्दिष्टाच्या असे भरपूर गोष्टी आपल्याला याच्या संदर्भाने सांगता येईल. समता सैनिक दल जेव्हापासून आपण त्याचा इतिहास बघितला, आता मागचे काही सेशन झाले त्याच्यामध्ये बघा, त्याचा जो हे होता म्हणजे क्रम जर बघितला, तर बाबासाहेब आंबेडकर असतानाचा समता सैनिक दलाचं कार्य, त्याच्यानंतर 1977 बाबासाहेबांच्या विचार म्हणजे समता सैनिक दलाचं कार्य कशा पद्धतीने होतं. आज आपल्यासमोर काय आव्हान आहे, त्यावेळी जी उद्दिष्ट होती तीच उद्दिष्टे आता असतील का, आता ती परिस्थिती आहे का, या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपण एक विचार करू शकतो, की आता जे उद्दिष्ट आहे, तर मेन उद्दिष्ट तर समता सैनिक दलाचं हेच आहे, की या देशामध्ये समता, स्वातंत्र्यता, बंधुता ही निर्माण व्हायला पाहिजे. तर त्यासाठी ते निर्माण होण्यासाठी निर्माण होणारे अडथळे जे आहेत, ते अडथळे दूर करण्याचं उद्दिष्ट हे आज तरी समता सैनिक दलामागचं आहे. तर त्यासाठी सगळ्यांनी आपण अ, एक थोडंसं चला सर्वजण बाबासाहेबांच्या विचारातून निर्माण झालेल्या समतेचा आपण काय होऊया, दीप होऊया. प्रत्येक घरात तो प्रज्वलित करूया. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत, ते प्रत्येक घरामध्ये आपण प्रेरित केले पाहिजे. या देशामध्ये समता प्रस्थापित होण्यासाठी सर्वांनी काम केलं पाहिजे. जसं की सांगायला झालं तर आपण जे ब्रीदवाक्य वापरत असतो, की गाव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक, या निर्माण करूया आणि एक न्याय समतामूलक समाज भारत या घडूया. असं एकंदरीत उद्दिष्ट बाबासाहेब आंबेडकरांचं समता सैनिक दल निर्माण करण्यामागचं होतं. तर समता सैनिक दलाचं जे उद्दिष्ट बाबासाहेब आंबेडकरांचं होतं, तर या पद्धतीनं होतं.
तर तुम्हाला या संदर्भानं काही प्रश्न असतील किंवा काही लक्षात आलं नसेल किंवा काही जे सांगितलेल्या गोष्टी कठीण वाटल्या असतील किंवा काही झालं असतील तर त्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारू शकता. आपण एक थोडं त्याच्याबद्दल चर्चा करूयात का काय वाटतं तुम्हाला? मी ज्या गोष्टी आता म्हणजे माझ्या अभ्यासानुसार ज्या गोष्टी मला वाटल्या त्या गोष्टी तुमच्यासमोर मी मांडल्या. त्या व्यतिरिक्त अजून काही उद्दिष्ट असू शकते का बाबासाहेब आंबेडकरांचं समता सैनिक दल निर्माण करण्यामागचं? तर त्या संदर्भाने आपण थोडी चर्चा करूयात. कुणाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की हे एक उद्दिष्ट सर तुमच्या काही राहून गेलं असेल तर त्याबद्दल आपण चर्चा करूया. कारण आहे आपल्याकडे भरपूर वेळ. आवाज येत आहे का? शुद्धोधन सर, हो जयवीर सर, वगैरे आवाज सर. येतोय. चंद्रशेखर सर, विचारा प्रश्न. सर काही प्रश्न तर नाही आहे, पण उद्दिष्ट बरोबर आहे सरांनी जे सांगितले की बा समता निर्माण करणे आणि संपूर्ण देशामध्ये. तर हम्म, खरोखर हे म्हणजे विषमता दूर करणे असा हम्म, उद्दिष्ट शब्द होता. आता त्याचाच अर्थ तो समता निर्माण करणे नाही का? बरोबर आहे. तर अजून जर काही आपले मोकळे सर वगैरे आहे तर त्यांनी सांगायला पाहिजे काही. मोकळे सर थोडेसे आज व्यस्त राहील सर. तुम्ही सांगा तिथून सर थोडं. मोकळे सरांची बहुतेक ड्युटी असते वाटते या वेळेला. बघा आता महत्वाची गोष्ट ही झाली सगळी उद्दिष्ट बरोबर. बाबासाहेबांनी पण आता खरंच जर आपण एक विचार करतो म्हटलं तर हे उद्दिष्ट पूर्ण होताना दिसतेच का आपल्याला? आज तरी आपण त्या उद्दिष्टाच्या म्हणजे ते उद्दिष्ट पूर्ण होत झालेले नाही. मग ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आज जे काय आपल्या समोर आव्हानं आहेत, तर त्या आव्हानाला आपल्याला पुढे गेलं पाहिजे. तर पुढे जात असताना एक संघटितपणे गेलेलं पाहिजे आपण, असं मला वाटतं. असं एक उद्दिष्ट आज तरी आपल्या समोर असायला पाहिजे. हो सर, नक्कीच. कारण आताचे प्रश्न वेगळे आहेत, तेव्हाचे प्रश्न हम्म. वेगळे होते नाही का? त्याच्यामुळे हे आव्हान तर आहेत. एक सर म्हणजे उद्दिष्ट सर आताच्या अजून. हम्म. चंद्रशेखर सरांच्या प्रश्नाला थोडासा माझा प्रश्न जोडून असा आहे की हम्म. हा हा बाबासाहेबांनी जेव्हा समता संघ स्थापन केलं होतं तेव्हाचे उद्दिष्ट नक्कीच समजा वेगळे असतील आणि आताचे उद्दिष्ट वेगळे असतील. हम्म, तर हम्म, हम्म. आताच्या पिढीला समता संघाचा हम्म. सोबत नेत असताना आताचे हम्म. उद्दिष्ट आपले कोणते असायला पाहिजे सर तुमच्या विचारानुसार? त्याच्यावर थोडं प्रकाश टाकावा. बघा सर, एकंदरीत एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीचा जर आढावा बघितला तर या देशामध्ये समता, स्वातंत्र्यता आणि बंधुत्व जे आपल्या संविधानामध्ये मूलतत्व आहे आणि हे कुठून आलेले आहेत तर हे बुद्धाच्या विचारातून निर्माण झालेले सगळ्या गोष्टी आहेत बरोबर. तर मग हे स्वतंत्रता, समता आणि बंधुता हे जर आपल्याला या देशामध्ये प्रस्थापित करायचे असेल तर इथली सगळ्यात महत्वाची हे आहेत हे विषमतावादी लोक यांच्या विचारामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी आपल्याला सर्वांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे, म्हणजे संघटित होऊन काम केलं पाहिजे. तर त्यासाठी विषमतावादी चळवळी जर बघितली आपण जर बघितलं तर ते एकदम भक्कमपणे उभा आहे आणि आपण कुठंतरी त्याच्यासाठी आपण भक्कम होणं गरजेचं आहे. मग भक्कम कसे होतील तर आपल्याला जसं आता आज आपण बौद्धिक सत्रामध्ये आता इथं जास्तीत जास्त बौद्धिक सत्र चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. प्रत्येकानं बोललं पाहिजे कारण नुसतं आपल्यापर्यंत विचार असून म्हणजे मी कोटेशन वाचलं होतं का मी नैतिक म्हणून जर ढिंडोरा पिटण्यापेक्षा त्या आपल्या नैतिकतेचा फायदा हा समाजाला झाला पाहिजे ना. नाहीतर मग आपण नीतिमान आहोत, आपण खूप चांगले आहोत, पण याचा जर फायदा आपल्या समाजाला किंवा देशाला होत नसेल तर मग त्याचा काही उपयोग नाही. हम्म. तर इथं असलेल्या प्रत्येक व्यक्तीनं बोललं पाहिजे, आपले विचार हे चार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे, असं मला असं वाटतं. हे आपले उद्दिष्ट सध्या तरी समता सैनिकाचे असायला पाहिजे. शेखर सर आणखी काही प्रश्न असतील? हो सर, माझ्या वाचण्यात ते एक असं उद्दिष्ट गेलं होतं
हा. की म्हणजे जसं आता सरांनी सांगितलं की जे म्हणजे जातीतील लोकांमध्ये समता निर्माण करणे, नाही का, बरोबर. एकत्रित करणे, विषमता दूर करणे, सोबतच तरुणांमध्ये स्वाभिमानाची वृत्ती निर्माण करणे, स्वावलंबन, हम्म. आपण स्वतःला झोकून देणे, आत्मसमर्पण वगैरे, ह्या सगळे उद्दिष्ट तर त्या काळात होतीच. पण एक हम्म. महत्वाचं उद्दिष्ट असं होतं की समता सैनिक दल जे आहे हे काय करेल तर अशा सर्व संघटना म्हणजे ज्या काही संघटना या उद्दिष्टावर काम करत असतील, म्हणजे जसं समजा विषमता निर्मूलनाच्या उद्दिष्टावर काम करत असेल, समता समविचार. प्रस्थापित, हा, समविचारी ज्या काही संघटना असेल, हा, हा. हम्म. आणि ज्या चळवळी असतील, अशांची हम्म. सहकार्य करेल हम्म. आणि यांना पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करेल, हे एक उद्दिष्ट होतं. पण आज आपण बरोबर. पाहत आहोत की समजा जेवढ्या काही संघटना आहे, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित आहे, राजकीय जेवढ्या काही आहे, हम्म. त्यांच्यामध्ये सामंजस्य सर दिसत नाही आहे. हम्म. तर सामंजस्य निर्माण करण्यासाठी म्हणजे काय करता येईल यावर तुम्ही थोडस सांगा काही. बघा, आता हे तर सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण तुम्ही एक विचार करा की बाहेरील शत्रूशी युद्ध करणं किंवा त्याच्याशी लढाई करणं सोपं जातं, पण एक आंतरिक जो जवळचा व्यक्ती असते किंवा जे भेसळ असते त्याच्यासोबत लढाई करणं किंवा त्याला जिंकणं हे थोडं कठीण काम आहे. तर समविचारी म्हणत असताना आता त्याची समविचारीचं असं राहते की इतके टोकाची भूमिका लोकांमध्ये आलेली आहे. तर हे सगळ्यात मोठं आव्हान आपल्या समोरच आहेच. हे उद्दिष्ट आपलं सध्या हे असायलाच पाहिजे की या समविचारी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणण्यापेक्षा आपल्याला आपला अभ्यास वाढवून, आपले विचार वाढवून, आपली कृती वाढवूनच त्या लोकांना आकर्षित केलं पाहिजे. कारण मला असं वाटतंय, म्हणजे माझं एक वैयक्तिक मत असं आहे की कोणाला आपण समजून सांगायचा प्रयत्न जर केला तर त्या लोकांना ते समजत नाही किंवा त्यांना असं वाटते की याचा काहीतरी वेगळा उद्देश त्याच्या मागचा असावा. त्यापेक्षा आपण कृतीतून असं करून दाखवायचं की त्यांना आपला विचार पडला पाहिजे की हे लोक काय म्हणजे काय खातात. म्हणजे उदाहरण एक ही चक्की का आटा खाते, इनकी सेहत अच्छी है, असा प्रश्न समोरच्याला पडला पाहिजे. तर अशा पद्धतीचं अजून त्याचं एक उदाहरण नेहमी आपले सिनियर लोक देत असतात की आपली रेस जर वाढवायची असेल, म्हणजे एखादी रेस आपण लहान नाही करू शकत, मग आपली रेस वाढवायची असेल तर त्याच्या समोरची जी काही आहे ती रेस मोठी केली पाहिजे, जेणेकरून ते लोक आपल्याशी जोडून चळवळ मोठी होईल. गॉट इट. अजून हॅलो. कोणाला काही बोलायचं असेल बोला. बघा, आपणच सगळे लोक. हा सर बोला. दोघच जण आहे का सर तुम्ही, की लेफ्ट झाले सर्वजण? नाही, सगळेच. हो का? मला बरं बरं, ठीक आहे सर, कंटिन्यू करा. अरे बोला ना, तुम्ही बोला ना. नाही, मला काही तुमचं प्रश्न काय, नाही सर. तुम्ही हाय कुठे तुम्ही आता? मी नागपूरला आहो सर. अच्छा. हो. सर एक प्रश्न असा होता हा. की आता समाजामध्ये खूप सारे समतेंद्राचे गट आहे, हो. है ना? हो. आता समजा जर आपण बघितलं तर सध्या राजकीय क्षेत्रामध्ये वंचितचं काम चांगलं आहे. हो. तर आपण जेव्हा एखाद्या गावामध्ये जातो तर हम्म. तिथे काही बरेचसे कार्यकर्ते असतात हो. वंचितचे. तर त्यांचं हम्म. कसं कसं असं त्यांचं म्हणणं असं येते का बा इथे शाखा असावी समतेंद्राची, पण जे हम्म. वंचितला सपोर्ट करणारी असावी. हम्म. आणि आपण राजकीय भूमिका, समजा आपण राजकीय याच्यात काही बोलत नाही सध्या, हम्म. आपण रिपब्लिकन साठी जास्त प्रयत्न करतो पुनर्बांधणीच्या विचारासाठी. बरोबर. तर यावर तुमच्या डोक्यामध्ये काही कल्पना असेल तर आपण त्यांना कशा प्रकारे उत्तर देऊ शकतो, थोडं सांगू शकता? म्हणजे मुळात म्हणजे प्रश्न असा, म्हणजे कसा प्रश्न काय आहे तुमचा? प्रश्न हाच आहे का बरेच लोकांचं म्हणणं असं आहे का बा आपण वंचितचा प्रचार केला, समजा करायला पाहिजे, हम्म. पण आपण सांगत असताना आपण रिपब्लिकन पार्टीची पूर्णपणे सांगतो. नाही, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपण जेव्हा एखाद्या गावात जातो
जेव्हा आपण एखाद्याला पहिल्यांदा भेटतो, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला एखाद्या भिंतीत खिळा टोचायचा असते, तर त्या भिंतीच्या म्हणजे त्या खिड्यावर पहिलेच रट्टे दिले तर तो खिडा सरळ जाईल का वाकेल? काय वाटते सर तुम्हाला? हॅलो हा सर. कुठेतरी सर मला ही भिंत आहे, या भिंतीत जर मला खिडा टोचायचा आहे तर त्या खिड्यावर मी असा रट्टे देऊन जर खिडा टोचला तर तो सरळ जाईल का वाकेल? तो सरळ जाईल. रट्टा दिला तर नाही वाकेल वाकू शकते. त्याला काय करावं लागेल सर? हळूहळू हळूहळू त्याला ठोकावं लागेल एका लिमिट पर्यंत, आणि एकदा तो आतमध्ये गेला थोडसा का मग त्याच्या किती रट्टे दिले तर त्याला सरळच जाणे आहे. मला काय सांगायचं समजलं का? हो सर हो. म्हणजे सुरुवातीला त्याला गोंजाळा, त्याला म्हणताय तर तू त्याला म्हटलं ना इकडून पूर्व दिशा तर ठीक आहे सर, पूर्व दिशा ठीक आहे म्हणा. त्याला आपले विचार आत्मसात करायला वेळ लागेल ना सर, कारण कुठलाही व्यक्ती जो आहे कुठलाही त्यांना आजपर्यंत आता जसं मागच्या बौद्धिक मध्ये शेखर सरांनी एक गोष्ट सांगितली होती का, माझ्यापर्यंत ते लोक पहिले आले म्हणून तिकडे जुळलो, म्हणून माझ्यावर तोच विचाराचा पगडा आहे. मग त्यांना इकडला विचाराचा पगडा आत्मसात करायसाठी वेळ लागेल ना सर, कारण त्यांच्यावर ते हे झालेलं असते. याचा अर्थ असा नाही की त्याच्या विचारामध्ये परिवर्तन होणार नाही. म्हणून त्याला आता हेच सांगा की ठीक आहे म्हणा, तुम्ही म्हणताना तर त्या पद्धतीनं करूया. त्याला म्हणजे असं समजा की कोणाला त्याला ते पहिलं प्रेमानंच आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतील, आणि मग एकदा तो आपल्या याच्यात आला की मग आपण त्याच्यावर काम करूया, असं मला वाटतं. तुम्हाला म्हणजे प्रत्येकाचा व्ह्यू वेगवेगळा असू शकतो त्या संदर्भात. बरं सर, एक शेवटचा प्रश्न आहे. हम्म शेवटचा प्रश्न असा आहे की हम्म आता जे आपलं आजचं जे सत्र होतं उद्दिष्टाचं, हम्म हो. आजच्या काळामध्ये आपण समता येणारच्या उद्दिष्टाला खरे उतरत आहोत का? काय म्हटलं सर? आजच्या घडीमध्ये म्हटलं या क्षणी हा हा समता येणारे जे उद्दिष्ट जे होते हा त्या उद्दिष्टाला पकडून आपलं काम चालू आहे का उद्दिष्टाला सोडून काम चालू आहे? हा खूप गंभीर प्रश्न आहे. तर मला असं वाटतं सर का आपण उद्दिष्ट तरी सोडलेले नाही, पण ते पूर्ण पण झालेले नाही. त्याच्यासाठी ज्या कार्यक्षमतेनं काम करायला पाहिजे, त्या गोष्टी समोर ठेवून करायला पाहिजे, त्या पद्धतीनं काम होताना दिसत नाही. आता याला जबाबदार कोण? आपण स्वतः. हो. कारण आपल्यावर जे संस्कार झाले, आपले जे विचार झाले, ते संस्कार ते विचार आपण अजून आपल्या खालच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी कुठेतरी असमर्थ पडतोय. तर मला असं वाटतं की अजून लढाई संपलेली नाही. ही लढाई आपल्याला पूर्णत्वास नेण्यासाठी या देशामध्ये जोपर्यंत न्याय, समता वस्ती, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या सगळ्या गोष्टी हे होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या सातत्यानं त्या गोष्टीवर लक्ष ठेवून हे काम केलं पाहिजे. ओके. सांगा आणखी काय कोणाचे प्रश्न असतील तर अजून आहे आपल्यासोबत. आता खरं सांगायचं झालं तर संघटन जगणारे माणसं आपण आहोत सगळेजण. त्याच्यामुळे डोक्यात गोष्टी आहेत, पण आता काय सांगावं आणि काय बोलावं आणि काय ते सुचत नाही सरळ सांगायचं झालं तर. मला असं वाटतं का प्रत्येकाने जर थोडं थोडं बोललं तर आपण त्याच्यात आकलन करून आपल्या याच्यानुसार आपण त्याच्यात चर्चा करू शकतो. हो हो चालते ना. मला वाटते चंद्रशेखर सरांनी थोडी चर्चा वाढवावी, कारण का ते व्यक्ती आपल्यामध्ये असे होते बौद्धिक क्षेत्रामध्ये ते थोडेसे आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे. मला अजय सर दिसले होते. अजय सर गुड मॉर्निंग, जय भीम. हो सर, मी इथेच आहे, ऐकत आहे. जय भीम सर. तुम्ही आमच्या मनात आहे सर. जय भीम सर, जय भीम. जय भीम. सांगा काहीतरी. हा सर, मी चर्चा ऐकत आहे. मी मी मी
एका जागी स्टेबल झालो की बोलतो. बरं बरं. सुशील सर. हॅलो. आदरणीय सुशील सर. सर, आजचे प्रमुख वक्ते तुम्ही आहात आणि आजचा संपूर्ण वेळ तुम्हाला आहे. तुम्ही बोला. हो, माझं झालं ना. मी तुम्हाला विचारते प्रश्न, काही असेल तर विचारा, काही असेल काही उद्दिष्ट राहून असतील. सर्वांची चर्चा आहे, करा डिस्कस. मी ऐकत आहो सर. बरं बरं, ठीक. रोहित सर आहेत, अजून रोहित रोहित 2 आहेत. अजून कोण आहे? चला मग ठीक आहे, हरकत नाही. कोणाचे काही प्रश्न नाहीत. ठीक आहे, मग कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपण या सत्राच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वळू. तर हो. आज आपल्याला मार्गदर्शन म्हणून लाभलेले अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता, महत्त्वाचा विषय होता, ते समुदाय दलाचे उद्दिष्ट. आणि या उद्दिष्टावर अतिशय चांगल्या प्रकारे सरांनी मार्गदर्शन केले. सोबतच या सत्राला संपूर्ण मार्शल जे उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या सत्राला आपल्या जिल्ह्याचे संघटक सुद्धा होते, संजय मोकळे सर, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच प्रतिष्ठित व्यक्ती, सिनियर सर्वांचे आभार मानतो. आणि आजचं जे सत्र आहे ते या क्षणी संपलेलं आहे असं मी जाहीर करतो. सर्वांना जय भीम. जय भीम.